नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे सहस्रदल पद्मकमलचा म्हणजे ज्या रांगोळीचा व्हिडिओ आहे, रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रांगोळी काढून दाखवली. रांगोळी तशी सोपी आहे, पण जरा किचकट आहे काढायला. म्हणजे कुठला जॉईन कुठे जॉईन, म्हणजे कुठली लाईन कुठला डॉट कुठे जॉईन करायचा ते लवकर कळत नाही आपल्याला. पण ज्यांना रांगोळी येत असेल त्यांनीही बघा, ज्यांना नाही येत त्यांनी तर बघाच आणि नक्की रांगोळी ट्राय करा. तर आपण रांगोळीला सुरुवात करूया. मी आधी असा एक रिंग घेतलेली आहे. तुमच्याकडे जर अशी रिंग नसेल तुम्ही ताटाचा वापर करूनही गोल काढू शकता. हा गोल काढणं ऑप्शनल आहे, म्हणजे नाही काढला तरी चालेल जर तुम्ही एकदम परफेक्ट असाल गोल वगैरे, म्हणजे ते जे टिपके काढायचे त्यासाठी. पण मला असं वाटतं तुम्ही काढून घ्यावा म्हणजे व्यवस्थित येईल रांगोळी. तर आपली नेहमीचीच रांगोळी वापरली आपण, एकदम बारीक रांगोळी. तर आपण सुरुवात करूया. तर एकदम थोडी थोडी मार्किंग करून घ्यायची आपल्याला, एकदम जाड नाही करायची. आणि एकदम स्टेप वाईज दाखवती रांगोळी. तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या मैत्रिणींनो, तुम्हाला नक्की जमेल. रांगोळी काढायला थोडा वेळ लागतोय, पण कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे, जमेल. कारण की ही रांगोळी बघताना जेवढी अवघड वाटते ना तेवढी अवघड नाही, ती एकदम सोपीच आहे. तुम्हाला पण जमेल नक्की. असं आपण एक सर्कल बारीक लाईनमध्ये काढून घ्यायचा. थोडी पसरली रांगोळी त्याच्यामुळे मी सरळ करून घेते त्याला व्यवस्थित. आणि त्यानंतर अंदाजे तिथे एक डॉट घ्यायचा, एकदम मिडलला मध्यभागी यायला पाहिजे. ही लाईन काढायची आहे आपल्याला क्रॉसमध्ये. तर बघा कशा पद्धतीने मी लाईन काढते. झाली. इथे वाटलंच असे डॉट देऊन घ्यायचे, कारण की आपल्याला ही जॉईंट करायची आहे एकदम मिडलला व्यवस्थित. इथे जॉईन करायचा मधला मिडलचा डॉट आणि ती लाईन. पर्यंत समजलं. आता आपल्याला एक मेन मार्किंग करून घ्यायची मैत्रिणींनो. हे जे आहेत ना लाईनचे डॉट, लाईन जिथे संपते सर्कलला अटॅच होते तिथे डॉट करून, मी हे सांगते का केले नंतर सांगते, अशी मार्किंग करून घ्यायची. एकदम सोप्या पद्धतीनेच दाखवते तुम्हाला. डॉट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला अजून 5 डॉट काढून घ्यायचे, ते पण सांगते कशा पद्धतीने. इथून सुरुवात करायची. मिडल 1, हे 2, 3, 4, 5. प्रत्येक लाईनला असे 5-5 डॉट काढून घ्यायचे, सेम डिस्टन्सवर अंदाजे अंतर घेऊन 5-5 काढायचे ना. हा एक 6वा येल्लो कलरवाला, पिवळ्या कलरवाला. तर मन लावून जरी रांगोळी काढली ना एकदम छान आहे रांगोळी. थोडा वेळ पाहिजे, वेळ लागतो या रांगोळीला. कधीतरी ट्राय करायची अशी रांगोळी, म्हणजे नाही का. तुमच्याकडे जर वेळ आहे, आता बघा उन्हाळा लागणार आहे, म्हणजे लागलाच आहे. तर आता मुलांच्या परीक्षा वगैरे सुरू असतील, त्यानंतर सुट्टी लागल्यावर वेळ असेल थोडासा, तेव्हा ट्राय करायची रांगोळी. 1, 2. तुम्हाला पण अजून काही अशा वेगवेगळ्या रांगोळ्या जर बघायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी ट्राय करेल त्या रांगोळ्या आणण्याचा. तर आपण लाईनवर हे डॉट काढून घेतले 5-5. तसेच आपल्याला
सर्कलला पण काढायचे आहेत. तर बघा मी कशा पद्धतीने काढते. मिडलला घ्यायचा, इथे एक, इथे एक, 5 डॉट झाले. मिडलला दोन्ही साईडला 2-2. मी पण या रांगोळीसाठी 2-3 वेळा प्रॅक्टिस केली, थोडा अभ्यास केला आहे, मग रांगोळी काढली ही. कारण की आपण एवढ्या मोठ्या रांगोळ्या तर रोज नाही काढत मैत्रिणींनो. ट्राय केली, छान वाटलं मला ही रांगोळी काढताना. म्हणजे छान वाटतंय काहीतरी युनिक म्हणजे तशी जुनीच डिझाईन आहे ही, पारंपरिक रांगोळी आपली. पण आपल्या चॅनलवर तर नवीन आहे, पहिल्यांदाच काढते मी. आपल्यासाठी तर नवीनच आहे, पहिल्यांदा ट्राय केली म्हणजे नवीनच आहे आपल्यासाठी. असे आपण 5-5 डॉट काढून घेतले. आता आपल्याला हे जॉईन कसे करायचे ते बघूया. तर इथून सुरुवात करू आपण. हे 2 डॉट, कोणते डॉट जॉईन करते ते व्यवस्थित बघा मैत्रिणींनो. आधी आडवेवाले करून घेऊ जॉईन, म्हणजे हे समोरासमोरचे. डॉट दिल्यामुळे आपल्याला एकदम सोपं जातं आहे. आणि रोजसाठीच्या रांगोळ्या पण आपल्या चॅनलवर सोप्या पद्धतीने काढून दाखवल्या जातात मैत्रिणींनो. तर यात वेळ काढून व्हिडिओ बघत जा. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो. त्यात 3 ते 4 रांगोळ्या मी दाखवलेल्या असतात, तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवलेल्या असतात. नक्की बघत जा. चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब नसेल केलं बरं का, तुम्ही विसरले असाल, विसरता घाई गडबडीमध्ये, नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं वेळेवर नोटिफिकेशन येईल. ज्या मैत्रिणींना पण आपल्या रांगोळ्या जास्तीत जास्त शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा चॅनलला. आणि ज्या मैत्रिणी रांगोळी काढत नसेल त्यांना रांगोळी काढायला भाग पाडा. रांगोळीचे फायदे सांगा त्यांना. आपली परंपरा आहे ती जपली गेली पाहिजे. तर बघा आपले हे सर्व डॉट काढून झालेले आहेत. तर आपली पुढची स्टेप, पुन्हा आपल्याला हे डॉट जॉईन कसे करायचे ते बघूयात. हा डॉट, हे समोरासमोरचे डॉट जॉईन करायचे. आता हे अशी कमेंट्स पण करत जा मैत्रिणींनो, कशा वाटताय रांगोळ्या. तरी येत आहे आता सध्या मैत्रिणींच्या कमेंट्स येत आहे भरपूर, तरी करत जा, लाईक करत जा, रांगोळ्या पण ट्राय करत जा. मला तर असं वाटतं आपली शेवटची पिढी राहणारी रांगोळी काढणारी, नंतरची पिढी काय माहीत नाही. पण त्यांना जर आपण आत्तापासून जर शिकवण दिली रांगोळीची, आपल्या सणासुदींची, परंपरांची, तर ते पण काढायला सुरुवात करतील रांगोळी. तर त्यांना आत्तापासूनच हे आपल्या परंपरांची, सणासुदीची
जाणीव करून द्यायची, शिकवायचं सर्व करत. घरात सर्व सण साजरे केले की त्यांना पण समजेल. आपली संस्कृती जपली जाईल. माहिती आहे रेडीमेडचं युग आहे सर्व, पण शेवटी जी गोष्ट आपण स्वतः करतो त्याचा वेगळाच आनंद असतो. मैत्रिणी नक्की स्वतःच्या हाताने रांगोळ्या ट्राय करत जा. तोडकी मोडकी का होईना रांगोळी ट्राय करत जा. भूलभुलैया रांगोळी ही भूलभुलैया. बघ काढल्यानंतर कळतंय का कुठून काय जॉईन केलंय काय. जेव्हा आपण काढतो तेव्हा ती समजतं आपल्याला कशी काढायची आहे. प्रॅक्टिस केली ना एकदम सोपी ही रांगोळी. तसं कोणती पण गोष्ट सोपीच आहे प्रॅक्टिस केल्यानंतर. बघा हा आपला बेसिक तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अजून तुम्हाला एक मार्किंग करायची आहे. कलरनीच करूया मार्किंग आपण ती. तर हे जे 2 डॉट आपण हे कशासाठी आपल्याला पाकळ्या काढायच्या आहे अशा, त्याची मार्किंग करूया आपण. याचा मध्य घ्यायचा इथे, या दोघांचा मध्य. तुम्ही असा मोठा सर्कल पण जरी ड्रॉ केला ना तरी चालेल. आता एवढं मोठं सर्कल ड्रॉ करायला आपल्याकडे काही नाही, किंवा ते खडूचा वापर करून संस्कार भारती रांगोळीला जसं करतात त्या पद्धतीने पण करू शकतात ना. अंदाजे असं डॉट आपल्याला व्यवस्थित काढायचा सगळ्या साईडनी. हे कशासाठी आपण पाकळ्या काढायच्या आपल्याला. सहस्रदल पद्मकमल पेटल्स. चला इथं झालं आहे आपलं एक काम. पुढची ही स्टेप झालेली. स्टेप बघूया आपण कशा पाकळ्या वगैरे जॉईन करायच्या. आता हे जे 2 डॉट आहेत ना ते जॉईन करायचे आपल्याला. त्यामुळेच मी ते पिवळ्या कलरने काढले म्हणजे लक्षात येतं. सर्व पाकळ्या अशा काढून घ्यायच्या. आपण याला मेन पाकळी असं नाव देऊ, म्हणजे मग स्टार्टिंगला काढली बेसिक पाकळी. काढल्यानंतर खूप छान दिसते रांगोळी. झालं. आता पुढची स्टेप एकदम महत्त्वाची मैत्रिणींनो. हे आता पाकळ्या काढून झाल्या, आपल्याला यांना पण जॉईन करायचं आहे. हे जे डॉट उरले 1 2 3 4 5 यांना पण जॉईन करायचं आहे. तर हे जसे जॉईन केले तसंच करायचं. तर सांगते मी तुम्हाला स्टेप वाईज. ही जी मेन पाकळी ही आणि ही मागची आणि पुढची पाकळी, मागची आणि पुढची, मागची पुढची. तर आपली ह्या 2 पाकळ्या कन्सिडर करू आपण आधी. तर ह्या पाकळीचा पहिला डॉट दुसऱ्या पाकळीच्या पहिल्या डॉटला जॉईन करायचा. ह्या पहिल्या पाकळीचा दुसरा डॉट ह्या पाकळीच्या दुसऱ्या डॉटला, तिसरा तिसरा, चौथा चौथा, पाचवा अशी जॉईन करायची. ते आता मी दाखवते तुम्हाला, व्यवस्थित लक्ष द्या. याचा हा झाला पहिला डॉट जॉईन केला. पुढच्या पाकळीचा पहिला डॉट, मागच्या पाकळीचा दुसरा डॉट, पुढच्या पाकळीचा दुसरा डॉट. कळालं? अजूनही जर नसेल समजलं तर पुढचं आता ह्या 2चं झालं काम. मागची सोडून द्यायची थोड्या वेळ.
जी पुढची पाकळी ती बघूया, तिचा आणि त्याच्या पुढच्या पाकळीचा जॉईंट करायची. पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. ओके, लक्ष द्या मैत्रिणींनो. अरे हे बा असं पुसलं जातं कधी कधी, नाही का? ठीक आहे, चालतंय. आता काय नक्की जमेल बरं का मैत्रिणींनो ही रांगोळी, काहीच अवघड नाही. आता 3 डॉट बाकी आपले. तसंच पुढच्या पाकळीचं पण करायचं. ते उलटी पद्धत बघू. या बाजूने जॉईन करू आता आपण. आहे की नाही सोपी मैत्रिणींनो ही रांगोळी? मला पण जेव्हा ही रांगोळी येत नव्हती ना, अवघड वाटायची. तर काही वाटत नाही, शिकल्यावर सर्व येतं हो मैत्रिणींनो. तुम्ही फक्त शिकण्याची देरी. आपण म्हटलं नुसतं असं बघून नाही येत बरं का. आपण व्हिडिओ बघितला आणि नाही काढायला गेलं का तुम्ही कन्फ्युजन होतं. त्यामुळे प्रॅक्टिस करा, प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस करा तुम्ही, आपोआप जमेल. तर मैत्रिणींनो, आपली रांगोळी सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे. एकदम सुंदर दिसते रांगोळी ही. तर आपण त्यात थोडे कलर्स ॲड करूया. मला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता, पण आपण आपला नेहमीच लाल आणि पिवळा कलर वापरणार आहे. इथे टिपके देऊन घेऊन, जे येल्लो कलरचे दिले होते स्टार्टिंगला तिथे देऊ. नक्की ट्राय करा एखाद्या सणासुदीला ही रांगोळी. तुमच्या दारासमोर जर भरपूर जागा असेल, अंगण असेल, अंगणात तर खूप भारी दिसते ही रांगोळी, नाही का? म्हणजे शेणाचा सडा वगैरे टाकल्यानंतर वाव, एकदम मस्त. नक्की 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 ट्राय करा. आणि कशी वाटली आजची रांगोळी, कसा वाटला व्हिडिओ ते पण मला सांगा. म्हणजे मी एकदम स्टेप वाईज तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर तुम्हाला ही पद्धत आवडली का माझी रांगोळी शिकवण्याची, ते पण मला कमेंट करून सांगा. आपण काही आज नंतर व्हॉइस ओव्हर नाही केलेला, रांगोळी काढतानाच तुमच्याशी बोललेली मी, कारण की
रांगोळी काढताना बोललं का ते व्यवस्थित समजतं. तर नक्की सांगा कमेंट करून. हे असे टिपके काढून घेतले मी बाजूने. मला जर अजून वाढवायची असेल रांगोळी वाढवू शकता. पण आता बस माझा हातच पुरत नाही तर रांगोळीला, मोठी रांगोळी म्हटलं. तुम्हाला फायनल रांगोळीचा मी व्हिडिओ काढून दाखवते मैत्रिणींनो. किती छान दिसते बघा, आहे की नाही मस्त रांगोळी. आता असं वाटतंय ना किती अवघड आहे रांगोळी काढायला, बघितल्यानंतर असं वाटतंय, पण जेव्हा तुम्ही काढाल ना एकदम सोपी वाटणार आहे काढायला. कारण की मी त्या स्टेपच तशा तुम्हाला दाखवल्या, एकदम स्टेप वाईज दाखवली रांगोळी. नक्की नक्की ट्राय करा. तुमच्या कमेंटची वाट बघेल मैत्रिणींनो, तुम्ही रांगोळी काढली असं. चला तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर रोज रांगोळी काढा. धन्यवाद, बाय बाय.